पित्ताचं खूप जास्त प्रमाण आहे, अतिशय जास्त प्रमाण आहे तुझ्या शरीरामध्ये. तर शेंगदाणा हा काय करतो, तर तुमच्या शरीरातलं पित्त वाढवत असतो. आणि तुम्ही जर कारण जातंय तर कार्य घडणार ह्या न्यायाप्रमाणे तुम्ही रोज खाल्ले की तुम्हाला रोज ऍसिडिटी होते. आणि जर तुमच्या शरीरात वात वाढलाय तर पूर्ण शरीरात घेऊन जाण्याचं काम दही करते. व्हायरल इन्फेक्शन ही स्वतःहून रिकव्हर होत असतात, त्याला कुठल्याही अँटीबायोटिकची गरज नसते. तिथे जलौकाचरण केलं जातं, तिथे जलौका लावली की ती तिकडचं फक्त अशुद्ध रक्त खेचून घेते आणि ती अशुद्ध रक्त पिऊन नंतर ती उलटी सुद्धा करते. वात, पित्त आणि कफ हे नेमकं काय असतं? कारण आपण बऱ्याच खोकला झालाय की कफ झालाय म्हणतो. पित्त किंवा ऍसिडिटी आजकाल तर सर्रास सगळ्यांना असते की काही थोडी वेगळं खाल्लं की ऍसिडिटी होते. एकही जी काही क्रिया होते, हालचाल होते, म्हणजे आज मी असा हात हलवते, हा माझा वातामुळे हलतोय. आज जर माझा वात बिघडलेला असेल तर मला ही मुवमेंट करता येणार नाही. जे अन्न ग्रहण करता त्यापासून एका दिवसाने रसधातू तयार होतो आणि त्याच रसधातू